हायपरग्लायसेमिक इमर्जन्सीज आपल्याला माहिती आहे दोन आहेत, कीटोॲसिडोसिस आहे आणि हायपरग्लायसेमिक हायपरऑस्मोलर कोमा किंवा स्टेट. तर नावातच आहे, डायबिटीजमुळे कीटोॲसिडोसिस झालेला आहे. कीटोन्स आर ॲसिड्स, तर त्याच्यामुळे ॲसिडोसिस झालेला आहे. नंतर हायपरग्लायसेमिया झालेला आहे, त्याच्यामुळे हायपरऑस्मोलॅरिटी झाली, त्याला HSS म्हटलं आहे. ठीक आहे. तर इन्शुलिन कमी होतं तर दुसरे हार्मोन्स वाढणार, काउंटर प्रोडक्टिव्ह. तर DKAमध्ये ॲब्सोल्यूट डेफिशियन्सी असते, HSSमध्ये लेसर डिग्री असते. HSSमध्ये लेसर डिग्री असल्यामुळे काय होतं की ॲडिक्वेट सफिशियंट आहे की लायपोलायसिस होत नाही, कीटोजेनेसिस होत नाही, त्याच्यामुळे हायपरग्लायसेमियावर येऊन तो थांबून जातो. फक्त हायपरग्लायसेमियामुळे मग हायपरऑस्मोलर होतो, परंतु तो खूप सिव्हिअर डिग्रीचा होतो. ठीक आहे. तर आधी चार्ट बघून घेऊ आपण. इन्शुलिन कमी होणार, काउंटर हार्मोन्स वाढणार, तर एंड प्रॉडक्ट होणार हायपरग्लायसेमिया होणार, की ग्लायकोलायसिस होणार, ग्लुकोनिओजेनेसिस होणार आणि अपटेक कमी होणार. हायपरग्लायसेमिया झाला की डिहायड्रेशन होणार. ठीक आहे. नंतर इन्शुलिन कमी होणार, काउंटर हार्मोन्स वाढणार, याच्यामुळे काय लायपोलायसिस होणार, फ्री फॅटी ॲसिड्स वाढणार आणि त्यांचा ट्रान्सपोर्ट टू मायटोकॉन्ड्रिया वाढणार. मायटोकॉन्ड्रियामधनं ते प्रोसेस झाले लिपिड्स की त्याचं केटोन्स बनणार, तर कीटोन्स बनणार आणि हे बायकार्बला न्यूट्रलाइज करणार ॲसिड्स असल्यामुळे, तर बायकार्ब कमी होणार. तर हाय आनायन गॅप मेटाबॉलिक ॲसिडोसिस होणार. विरुद्ध रिलेटिव्ह इन्शुलिन डेफिशियन्सी आहे. तर रिलेटिव्ह इन्शुलिन डेफिशियन्सीमध्ये काय आहे की लायपोलायसिस इनिबिट होऊन जातं, त्याच्यामुळे सबसिक्वेंट मेटाबॉलिक ॲसिडोसिस आणि कीटोन युरिया नाही होत. ठीक आहे. जर सापडले त्याच्यात कीटोन्स तर युजली स्टार्वेशनमुळे असते. तर इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला आहे किंवा इन्शुलिन प्रोडक्शन कमी आहे किंवा ट्रीटमेंट नाही घेतली किंवा स्ट्रेस असतील तर रिलेटिव्ह इन्शुलिन डेफिसिट प्रेसिपिटेट होतो. ठीक आहे. तर हायपरग्लायसेमिया होणार, ग्लायकोज्युरिया होणार, पॉलियुरिया होणार, डिहायड्रेशन होणार. डिहायड्रेशनमुळे नंतर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस होणार पॉलियुरिया आणि डिहायड्रेशनमुळे. ते डिहायड्रेशनमुळे पॉलिडिप्सिया पण होणार आणि स्टार्वेशनमुळे पॉलिफेजिया पण होणार. ठीक आहे. ECFचा व्हॉल्यूम कमी, ECFची ऑस्मोलॅरिटी कमी आहे, तर न्यूरल डॅमेज, डेलिरियम, लेथार्जी, सीजर, स्टूपर, कोमा होणार. परफ्युजन पण कमी होणार आहे व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे. रिनल फेल्युअर, प्री रिनल AKI होऊ शकतो. तर प्रेसिपिटेटिंग फॅक्टर काहीतरी असेल, स्पेशली इन्फेक्शन. HSS फक्त टाईप 2मध्येच होतो, टाईप 1मध्ये मोस्टली DKA कॉमन आहे, बट बिकॉज ऑफ स्ट्रेसर्स DKA याच्यात पण होतो, टाईप 2मध्ये पण होतो. ठीक आहे. काउंटर हार्मोन्स वाढतात, लायपोलायसिस होणार, ऑक्सिडेशन होणार. तर डायबिटिक कीटोॲसिडोसिसचे कारण काय आहे? स्ट्रेस, ॲक्यूट इलनेस, कुठलंही ट्रॉमा, सर्जरी, इन्फेक्शन किंवा प्रेझेंटिंग फीचर ऑफ टाईप 1 पण असू शकतं. आणि यांच्यामध्ये कधी होणार? टाईप 2मध्ये डिस्कंटिन्युएशन ऑफ अँटीडायबेटिक थेरपी किंवा ड्रग्समुळे, कॉर्टिकोस्टेरॉइड, थायझाइड, सिम्पॅथोमायमॅटिक किंवा अँटीसायकोटिक्स. DKA इज प्रो इन्फ्लेमेटरी स्टेज, तर ऑक्सिजन स्पीसीज आणि बाकीचे जे आहेत ते पण त्याच्यात दिसून येणार ॲसिडॉसिसमध्ये. ॲसिडॉसिसमुळे मग रेस्पिरेटरी डिप्रेशन पेन पण होणार. ॲसिडॉसिसमुळे वॉमिटिंग, नॉझिया वगैरे पण होणार, मसल क्रॅम्प होणार. ॲसिडॉसिसमुळे तेच डिस्प्रेसमुळे टॅकी होणार, ब्रीदिंग ॲसिडॉटिक होणार, आपण बघितलं कॉन्शियसनेस इश्यू होणार, ॲबडॉमिनल टेंडरनेस होणार ॲसिडॉसिसमुळे. तर क्लासिकल ट्रायड आहे कीटोन, हायपरग्लायसेमिया आणि मेटाबॉलिक ॲसिडोसिस. तर कीटोनेमिया युरिनमध्ये दिसणार, हायपरग्लायसेमिया HGTवर करणार, मेटाबॉलिक ॲसिडोसिस ABGवर दिसणार. डेफिनेशन आहे इकडे, DK HGT मोर दॅन 200, pH ॲसिडॉसिस झाला 7.3च्या खाली, कीटोन +2 ऑन युरिन स्ट्रिप किंवा ब्लडमध्ये मोर दॅन 3 मिलीमोल, बायकार्ब ॲसिडॉसिस आहे <15, तर हाय आनायन गॅप ॲसिडॉसिस आहे, मेटाबॉलिक ॲसिडॉसिस. रिझोल्युशन झालं कधी म्हणतात?
बायकाप 15च्या वर आले, कीटोन बॉडी 0.6च्या खाली आल्या, pH 7.3च्या वर आला. शुगर तुम्ही कंट्रोल करू शकता, शुगर्सचं हे नाही आहे. मेनली या गोष्टी ह्या व्हायला पाहिजे, ॲसिड्स आणि केटॉन्स न्यूट्रलाइज व्हायला पाहिजे. ठीक आहे, याच्यावर येऊ आपण पुन्हा. हायपर ऑस्मोलर हायपरग्लायसेमिक बघितलं आपण. युजली एल्डरली कोएक्झिस्टिंग डिसीजवाल्यांसोबत कॉमनली दिसून येतो. हायपरग्लायसेमियामुळे व्हॉल्यूम डेफिसिट असतो, तो जास्त सिव्हिअर असतो याच्यामुळे, कारण की हायपरग्लायसेमिया खूप सिव्हिअर होतो. तर हा जो आहे हा स्लोअर ऑनसेट आहे. हायपरग्लायसेमियामुळे हायपर विस्कॉसिटी होते, थ्रोम्बोसिसचे इश्यूज होऊ शकतात, जसं की डेलिरियम. थ्रोम्बोसिसमुळे मग डेलिरियम, कोमा, सीजर, मोटर डेफिसिट होऊ शकतात. हायपरग्लायसेमियावर डिहायड्रेशन होतं. तर ॲबडॉमिनल पेन नसणार, कारण की ॲसिडॉसिस नाही आहे. वोमिटिंग बिकॉज ऑफ CNS सिम्पटम प्लस मायनस असणार. तर चार्टमध्ये बघा, आपलं शुगर जी आहे DKमध्ये 200च्या वर राहणार, इथे 550च्या वर राहणार. इथे ॲसिडॉसिस असेल, इथे ॲसिडॉसिस नसणार आहे, त्याच्यामुळे अनायन गॅप आहे इकडे, इथे नसणार आहे. कीटोन बॉडी इकडे आहेत, इकडे नसणार आहेत. सिरम कीटोन मोर दॅन 3 आहे, इथे काही इश्यू नाही आहे. ऑस्मोलॅरिटी इथे व्हेरिएबल आहे, इथे खूप जास्त असणार आहे, 320च्या वर. नंतर स्टुपर कोमा इथे जास्त कॉमन आहे, इथे बेस्ड ऑन सिव्हिअरिटी आहे. वॉटर डेफिसिट अराउंड यांच्यामध्ये हायपरग्लायसेमियामुळे जास्त आहे, याच्यामध्ये त्या मानाने कमी आहे. त्याच्यामुळे सोडियम डेफिसिट पण इकडे जास्त आहे, Cl डेफिसिट पण HSSमध्ये जास्त आहे. मग ट्रीटमेंटचं गोल आहे आपलं डिहायड्रेशन, शुगर आणि इलेक्ट्रोलाइट, आणि मग सोबत कोमॉर्बिडिटीचं मॅनेजमेंट, मॉनिटरिंग. ठीक आहे. तर DKमध्ये आपल्याला कीटोन्स क्लिअर करायचे, शुगर कंट्रोल करायची आहे. तर आर्ली काय करेक्शन असायला पाहिजे? आर्ली शुगर 50 खूप झाली, 100 त्याच्या खाली नको. सडनली ऑस्मोलॅरिटी चेंज नाही व्हायला पाहिजे. कीटोन्स 0.5 त्याच्या खाली नको तासाला. बायकाप तासाला 3. पोटॅशियम 4 to 5.5 म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये मेंटेन करायचा. सोडियम 0.5 पर आवर खूप झालं, 10 ते 12. ॲक्च्युली 6 ते 8 खूप झालं. शुगर बघितली आपण इथे, टार्गेट आहे 200 आणि HSSमध्ये 300, त्याच्या खाली आलं की D5 लावायचं. कीटोन्सला क्लिअर व्हायला टाईम लागतो. बीटा हायड्रॉक्सी ॲसिड क्लिअर व्हायला हफ्ता पण लागू शकतो, त्याच्यामुळे कीटोनेमिया कंटिन्यू होईल. जर pH चांगला आहे, ABG चांगला आहे, व्हायटल्स ठीक आहे, तर केस देऊ शकतो. कीटोन्स डायरेक्टली डिप्रेसिंग आहेत हार्टला. तर कीटोनची जी टेस्ट आहे युरिस्टिक, ती नायट्रोप्रोसाइड टेस्ट आहे, ती फक्त ॲसिटोॲसिटिक ॲसिड आणि ॲसिटोन यांनाच चेक करते. जी ब्लड टेस्ट आहे ती बीटा हायड्रॉक्सीब्युटरेटला चेक करते, आणि बीटा हायड्रॉक्सीब्युटरेट हा स्ट्रॉंगेस्ट आहे, मोस्ट प्रिव्हॅलंट आहे. त्याच्यामुळे युरिनपेक्षा ब्लड जास्त पॉझिटिव्ह येते. तर मग असं आपल्याला वाटू शकतं की अरे अजून क्लिअर झालेले नाही आहेत. तर बीटा हायड्रॉक्सीब्युटरेट ॲसिटोॲसिटिकमध्ये कन्वर्ट होईल आणि मग तो युरिनमध्ये जाईल. त्याच्यामुळे असं वाटेल की बाबा नायट्रोप्रोसाइड टेस्ट आणखी जास्त पॉझिटिव्ह येत चाललेली आहे. तर ब्लड टेस्ट इज मोर प्रिफर्ड. हायड्रॉक्सीब्युटरिक ॲसिडचं मॉनिटरिंग इज बेटर दॅन युरिस्टिक. ठीक आहे, आपण करेक्शन बघितले. HSSमध्ये ऑस्मोलॅरिटी हा मेन आहे, सडनली ती ड्रॉप नाही व्हायला पाहिजे. इलेक्ट्रोलाइट्स सडनली चेंज नाही व्हायला पाहिजे, त्यांचे डेफिसिट भरून काढायचे. तर म्हणून इथे इन्शुलिन जे आहे ते लोअर रेटला रेकमेंडेड आहे, कारण की रॅपिड लॉस नको आहे शुगरचा पण, आणि शुगरमुळे ऑस्मोलॅरिटी आणि इलेक्ट्रोलाइट्स पण. तर इथे आपण DKमध्ये इन्शुलिन देतो 0.1 बोलस, त्याच्यानंतर 0.1 इन फर्स्ट आवर, त्याच्यानंतर मग अकॉर्डिंग टू HGT देतो. HGT बाय 150 किंवा 100 जर स्टिरॉइडला जास्त इन्शुलिन लागतं, रेजिस्टन्स असतो. तर या उलट हायपर ऑस्मोलर कोमामध्ये फ्लुइड रिससिटेशन दिल्याने स्वतःच शुगर ड्रॉप होऊन जाते, कारण की डिहायड्रेशन असतं, त्याच्यामुळे
हायपरग्लायसेमिया कंपाऊंड झालेला असतो. इन्शुलिन इनिशियल रिससिटेशनच्या नंतर 0.5ने द्यायचं आहे. इथल्यासारखं बोलत द्यायची गरज नाही म्हणतो तो. आणि शुगरचा रेट पण 50 ते 75, इथे 70 ते 100 म्हटलं आहे त्याने. आणि सोडियम तासाला 0.5 किंवा मॅक्सिमम 1 आणि दिवसाला 10, त्याच्यावर नको पडायचं. फ्लुइड थेरपी मेनली तुम्हाला व्हॉल्यूम द्यायचा आहे, रिनल परफ्युजन व्हायला पाहिजे. सलाईन इज प्रिफर्ड, कारण की सोडियमचा जो लॉस आहे तो भरून निघेल. नंतर सडन ऑस्मोलॅरिटीचा ड्रॉप नाही होणार. RL इज हायपो ऑस्मोलर. नंतर DKमध्ये NS देऊ शकता, पण बॅलन्स्ड सॉल्ट बेटर आहे. तिथे काही ऑस्मोलॅरिटीचा इश्यू नाही आहे, कोलॉइडचा काही प्रश्नच नाही आहे. RL आपण याच्याकरता नाही देत कारण की लॅक्टेट pH आणि ABGची कन्फ्युजन करेल. पोटॅशियम पण असतं त्याच्यात, पोटॅशियमने फर्दर कन्फ्युजन होईल. आणि सोडियम कमी असतो. ठीक आहे. तर इनिशियली फ्लुइड द्यायचं आहे 15 ते 20 ml इन फर्स्ट आवर, आणि मग हा रेट अर्धा करायचा नेक्स्ट 4 आवरमध्ये. टोटल करेक्शन जे आहे ते 24 तासात द्यायचं आहे. व्हॉल्यूम ओव्हरलोड नाही व्हायला पाहिजे. गायडेड असेसमेंट ठेवायची. तर पहिल्या तासाला दिल्यानंतर तो मोस्ट ऑफ कवर होऊन जातो. नंतर हा जो रेट आहे तो हाफ करायचा. पण हा रेटही गार्डेड आहे. चिल्ड्रेन, यंग ॲडल्ट्स आणि एल्डरली, प्रेग्नंट आणि कोमॉबवाले, कारण की त्यांच्यामध्ये सेरेब्रल एडेमाचा चान्स जास्त आहे. म्हणून जर शॉक नसेल तर घाई करायची गरज नाही. एवढं सगळं फ्लुइड ओतायची गरज नाही. 20 इज लाईक 1 liter इन 1 hour. तर जर शॉक नसेल तो यू कॅन लोअर दॅट लिमिट. आणि बिलो 250 आणि बिलो 200 तुम्हाला D5 लावावं लागेल. बिलो 200 DKमध्ये किंवा 250 ठीक आहे. आणि इथे बिलो 300, इथे DKमध्ये 120 to 200 मेंटेन करायची आहे. HHSमध्ये जास्त 250 to 300 शुगर मेंटेन करायची आहे. पोटॅशियम ॲड करायचं आहे. 5.5च्या वर द्यायची गरज नाही, कारण की युरिन आउटपुट जर नसेल तर ते ॲक्युमुलेट होईल, हायपरकॅलेमिया होईल. 3.3च्या खाली नको. 3.3च्या खाली असेल तर तुम्हाला पोटॅशियम आत जाईल, आणखी कमी होईल. तर बिफोर स्टार्टिंग इन्शुलिन पोटॅशियम व्यवस्थित पाहिजे. बायकार्बोनेट फक्त जर pH 7च्या खाली आहे तरच, आणि त्यातही हायपोकॅलेमिया नसेल तरच. फारच सिव्हिअर मेटाबॉलिक ॲसिडॉसिससाठी रिझर्वड आहे. बायकार्ब 10च्या खाली पडले तर, किंवा pH 7.1च्या खाली पडला तर. फॉस्फेट मी बघितलं नाही कधी देताना. कीटोन बॉडीजबद्दल बघितलं आपण. मॉनिटरिंग 2 to 4 आवरली सिरम इलेक्ट्रोलाइट. HGD 1 to 2 आवरली करू शकतो. याचे टार्गेट बघितले आपण. 315पर्यंत तरी ऑस्मोलॅरिटी आणायची आहे HHSमध्ये, त्याच्या खाली. कॉम्प्लिकेशन मेनली सेरेब्रल एडेमा आहे. सडन ऑस्मोटिक शिफ्ट इक्विलिब्रेट नाही होत ब्रेन बॅरियरमधनं. त्याच्यामुळे रॅपिड ड्रॉप झाला तर ऑस्मोलॅरिटी चेंज होते किंवा परफ्युजन सडनली वाढतं. नंतर मग ओव्हर ट्रीटमेंटमुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो, किंवा पोटॅशियम न बघितल्यामुळे हायपोकॅलेमिया होऊ शकतो. ओव्हरलोडमुळे पल्मोनरी एडेमा आणि हायपॉक्सिया होऊ शकतो. तर पुढे केस दिली आणि इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनसोबत कोणी आला तर सायन्स ऑफ पहिल्यांदा हायपोवोलेमिया, डिहायड्रेशन बघायचं आहे तुम्हाला. टॅकी असेल, पल्स वाईड असेल, लो व्हॉल्यूम असेल, हायपो असेल पेशंट, ड्राय टंग असेल, युरिन आउटपुट कमी असेल, तर पहिल्यांदा आधी फ्लुइड रिससिटेशन करावं लागेल. वॉमिटिंग केलं असेल त्याने तर ॲस्पिरेट करा. डिस्टेन्शन असेल तर ॲस्पिरेट करा. ABG आणि इलेक्ट्रोलाइट्स बघावे लागतील वॉमिटिंगमुळे. पेरिटोनायटिस, सेप्सिस असेल तर फीवर असेल, गार्डिंग असेल. आणि डायबिटीज रिलेटेड प्रॉब्लेम, की बाबा शुगर म्हणजे NPO आहे किंवा नाही, OH इन्शुलिन घेतो आहे किंवा नाही, DK बसला आहे की नाही, हे सगळं बघावं लागेल. नंतर ड्राउझी असण्याचे भरपूर सारे कारण आहे. स्वतः सेप्सिसमुळे किंवा ॲसिडॉसिसमुळे ड्राउझी असू शकतो.
हायपोग्लायसेमियामुळे ड्राउझी असू शकतो, हायपॉक्सियामुळे, हायपोटेन्शनमुळे, हायपोवोलेमियामुळे ड्राउझी असू शकतो, नंतर युरेमियामुळे. ते झाल्यानंतर मग कुठे कीटोॲसिडोसिस आणि HSSने आणि ड्रग्सचा इफेक्ट बाय चान्स. तर पेशंट टॅकी असेल, फ्लुइड द्या, इन्शुलिन ग्लुकोज द्या, वॅसोॲक्टिव्ह ड्रग्स, आयनोट्रॉप्स प्रेसर्स द्या, आर्टरियल BP, CBP घेऊन टाका. ॲक्यूट ॲबडॉमिनची कारणं आहेत DKMमुळे ॲसिडॉसिस असेल, गॅस्ट्रोपॅरेसिसमुळे पेन इन ॲबडॉमिन असेल, किंवा वॉमिटिंगमुळे ॲसिडॉसिसमुळे वॉमिटिंग असेल, किंवा सुडोटिबिस पण होऊ शकतो, शार्प न्यूरोपॅथिक पेन अलॉंग थोरॅकोलंबार डर्मॅटोम. फ्लुइड रिससिटेशन आपण बघितलं, सलाईन किंवा रिंगर लॅक्टेट, गोल डायरेक्टेड असायला हवं, आणि ॲडव्हान्स हिमोडायनॅमिक मॉनिटरिंग करून घ्या. TTE किंवा TEE, सेंट्रल लाईन, आर्ट लाईन, आयनोट्रॉप्स, वॅसोप्रेसर्स, अँटीबायोटिक्स, नंतर ABC आहेच आपलं. मेंटेनन्ससाठी 5 DNS 2 ml/kg, आणि रिससिटेशनसाठी मग तुम्ही RL देऊ शकता. अपार्ट फ्रॉम रिससिटेशन हे मेंटेनन्स झालं. मग डेफिसिटसाठी RL देऊ शकता. IV लाईन्सवर ते स्टिक होऊन जातं इन्शुलिन, परंतु तो म्हणतो की काही टेन्शन नाही आहे, फ्लश करा 50 mlने, आणि 10 युनिट असतील 1 लिटरमध्ये. आपण अल्बर्टीमध्ये पण 10 टाकतो 500 mlमध्ये, तर 10 युनिट असतील तर एवढा प्रॉब्लेम होत नाही. मग त्याच्यापेक्षा मग तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवा, लोअर व्हॉल्यूम द्या, आणि सिरिंजने द्या पॉईंटने देण्यापेक्षा, तर मग ते स्टिकिंगचा प्रॉब्लेम कमी होईल. पेरिऑप शुगर कशी मॅनेज करायची, तर HbA1c सगळ्या इलेक्टिव्ह केसेसला चांगलं पाहिजे. अप्पर लिमिट ॲक्सेप्टेबल कॉन्ट्रावर्सियल आहे, परंतु 100 to 180 बघितलं आहे आपण. 200च्या खालीच पाहिजे, 8.5च्या खाली पाहिजे HbA1c. परमिसिव्ह हायपरग्लायसिमियाचा काही रोल नाही आहे. आणि मग व्हेरियस IV इन्फ्युजन्सचे हे आहेत ते आपण पुढे बघू. मायनर सर्जरी असेल, 200च्या वर शुगर आहे, तर सबक्यूट देऊन होऊ शकतं, किंवा मग GIK इन्फ्युजन चालू करा. पेशंट शॉकमध्ये नसेल तर सबक्यूटचा ॲब्सॉर्प्शन ठीक करू शकतो नॉन सिरियस माइल्ड केसेसमध्ये. मग याच्यावर आपण पुन्हा येऊ.